मन मंदिरा गजर भक्तीचा. तर तुम्हाला नाही वाटत आपल्याला सुद्धा एक दिवस प्रभूचे डोळे दिसावेत? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. ज्याने डोळे दिले त्याचं मुख डोळ्याने जर पाहिलं तर काय आनंद आहे. म्हणून मी तुम्हाला कशा करता सांगितलं, तत्ववेत्ते ज्ञानोबा पण शेवटी मनाला प्रार्थना करतायत, अरे मना एक तत्व नाम दृढ धरी मना. अरे मना असं करू नकोस, इकडे जातोस तिकडे जातोस तिकडे जातोस, एकदा घराच्या बाहेर गेल्यानंतर तिथेच थांबतोस, खिडकीच्या बाहेर बघितल्यानंतर बसतोच घरातून फिरतोस गावातून. अरे मना, अरे काय आमची लाज बाळग, आम्ही केवढा देवाचा देव्हारा सुंदर केला, पुढे बसायला आसन किती सुंदर केलं, आम्ही 16 ओळं नेसतो, देवाला कोणी शिवून देत नाही. पण तुला काय सांगू देवा, तुझ्या पुढे बसून सुद्धा सगळे बाहेरचे आम्हाला शिवतात. माझं बोलणं समजतंय का? बाहेरचे आम्हाला शिवतात, आम्हाला असं वाटतं तुझ्याशिवाय कोणी शिवू नाही, पण तू सोडून सगळे शिवतात. विचार करा. म्हणून हरिपाठ लिहून, एवढा अमृतानुभव लिहून प्रार्थना करतात. अरे मना, अरे एवढं ऐक रे आमचं. तू मन हे मीची करी माझी आप भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. अरे मना, मनाने ऐकलं तर सगळे बाकीची इंद्रिय ऐकतात बरं का. पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय, 11 मन, 12वी बुद्धी. मन हे प्रधान इंद्रिय आहे. मनात आल्यानंतर बुद्धी आणि मग इंद्रियाकडून प्रक्षेपित होतं. पहिलं कुठे येतं? मनात. काय? मनात वाटलं भजी खावी, कुठे आलं? मनात. मनात वाटलं सिनेमाला जावं, मनात. मनात वाटलं फिरायला जावं, मनातच राहिलं नाही तर कुठे यावं लागतं? पहिल्यांदा मनात. मनात. हां, मग मनात आल्यानंतर बाकीचे पुढचे. काय? मनात खावंसं वाटलं, बरोबर आहे, खाण्याची इच्छा. मग काय खावं? मग जो तुमच्या आवडीचा विषय आहे तो प्रगट झाला. मग बायकोला सांगितलं अमकं कर, मग तो पदार्थ ऐकल्याबरोबर तिची बुद्धी काम करू लागली. कळलं? माझं बोलणं कळलं का? तिची बुद्धी, हां, यांनी सांगितले बटाटे वडे आणि तिने आणून ठेवली मिसळ. त्यांनी बघितलं, काय आणलंस, काय आणलंस? अहो म्हणले तुम्ही काय सांगितलं? बटाटे वडे. बटाटे वडे आहेत. ते म्हणले चल आपण मेंटलला घेऊन जाऊ तुला. अगं याला कोणी बटाटे वडा, लक्षात ठेवा, यांच्या मनात आलं पण तिच्या मनात जर उमटलं नाही, बुद्धीने जर प्रकाश दिला नाही, किती अवघड आहे. मी कोणाबद्दल काही बोलत नाही, पण पेपरमध्ये वाचलं मी की एका संस्थेचे मोठे, बरं का, कुठेतरी विसरले स्वतःचं नाव, किती अवघड आहे. ज्याने एवढी मोठी संस्था चालवली त्याला आपलं स्मरण होऊ नये, घराचं स्मरण होऊ नये, आपलं स्मरण होऊ नये. टी व्हीवर जाहिरात बघितली तेव्हा त्यांना घरी नेऊन सोडवलं. शेवटपर्यंत प्रार्थना करावी, देवा असं होऊन देऊ नकोस. अवघड आहे हो, विचार करून बघा. मनामध्ये सगळं स्फुरलं तर बरोबर आहे, मनाने जर धोका दिला तर तुम्ही काय करणार आहे? केवढा मोठा मनुष्य, सिक्युरिटी गार्ड बरोबर, त्या दिवशी सिक्युरिटी गार्ड नव्हते, फिरायला गेले, आपल्याला विसरले स्वतःला. अवघड आहे महाराज. आपल्याला आपण लक्षात आहे म्हणून नीट वागतोय. ज्या दिवशी आपण कोण आहे हे विसराल त्या दिवशी स्मरून जाईल. आपण कोण आहे पहिल्यांदा कळू द्या आणि मग आपण कोण आहे हे कळू द्या, नाही का? पहिल्यांदा कळू दे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी ब्राह्मण आहे का, क्षत्रिय आहे का, वैश्य आहे का, शूद्र आहे का, कोण आहे कळू दे. आणि मग कळू दे मी निजात्मरूप आहे. ही पुढची अवस्था आहे. हे कशाने यावं? पहिल्यांदा कुठे येतं? मनात. मनात, नाही का? आज ही डॉक्टर मंडळींच्या मनात आलं म्हणून काम केलं, नसतं मनात आलं तर मला वाटतं अजून 10-15 जणांना सांगितलं असेल, 5-25 जण. ते म्हणाले डॉक्टर व्हेरी सॉरी, वी डोंट हॅव टाईम. बरोबर आहे काय? हो, ते म्हणत असे ह्या डॉक्टर डोळ्याला उद्योग नाही, आम्हाला एक
काय स्वतःही करतो ना आम्हालाही करतो, वी डोंट हॅव टाईम. बरोबर आहे. असं किती जण वस्तुस्थिती आहे ही. अहो 5-50 लोकांना सांगावं, त्याच्यातले 5-10% उपयोगी पडतात. मग आता हे तुम्ही करता, अहो तुमच्या मनाने आणि बुद्धीने साथ दिली म्हणून. मनात जर आले नसतं तर म्हणून ते तुमचं मन स्थिर राहावं म्हणून आजचा सत्कार आहे. ते मन इकडे तिकडे हलू नये बरं का. आजचा जो सत्कार केला ह्या मंडळीने, की का सत्कार शब्दाचा अर्थ सत्कार्याला तुम्ही हातभार लावताय. सत्स्वरूपाला आकार देणं आणि सत्स्वरूपाला जो आकार देतो त्याचा सत्कार होतो. त्या शब्दाची फोड अशी आहे नाही का. असत प्रवृत्तीला आकार द्यायची कारण नाही आहे, ते स्वभावत आपल्यात आहे. स्वभावत आपल्यात आहे. वाईट स्वभावत आहे, पण चांगलं कल्टिवेट करावं लागतं, तयार करावं लागतं, त्याची आवड निर्माण व्हावी लागते. हे बघा, फिल्म संगीत सगळ्याला आवडतं, पण शास्त्रीय संगीत आवडण्याकरता कान तयार व्हावा लागतो. सगळ्याला आवडत नाही. मी एक गंमत सांगतो. एक मोठे गवई महाराष्ट्रातले, त्यांची सकाळी असा तोडी लागला. ते म्हणले, हा काय केकटतोय. मी तोंडावर हात ठेवला, बाबा तुला कळलं नाही तर म्हणू नको, हा देव आहे त्याच्यातला. त्या म्हणला, देव असू दे, काय आमच्या कानावर माझं बोलणं कळलं का. ते शास्त्रीय संगीतसुद्धा कळलं पाहिजे. माझं कीर्तन चांगलं आहे ते ठीक आहे, पण तुम्हाला आवडलं पाहिजे. जे आवडलं ते महिनाभर तुडुंब आले नाही का. आवडलं पाहिजे. नाही आवडलं तर काय आहे का, आमचं वय आहे का तिथे जाऊन बसायचं. बरं, मग जिथे वय आहे तिथे जाऊन बसा. आपलं माझे विचार स्पष्ट असतात, त्याच्यामध्ये झाकून पाकून ठेवायचं काय. आज तुम्हाला जर वाटतं हे वय नाही, मी एक खरं सांगू का तुम्हाला, या वयाचा विचार करून जर सगळ्या गोष्टी केल्या असत्या तर 16 वर्षी ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती. कळलं का नाही. ज्ञानोबाराय म्हणले असते काय 16 वर्ष ज्ञानेश्वरी लिहायचं आहे काय. जरा चैन करू, जरा मजा करू. नव्हे नव्हे नव्हे, तुम्हाला उपदेश आहे. तरुणपणा म्हणू नका, आमचं वय म्हणू नका. 16व्या वर्षी जेव्हा सुरुवात कराल तेव्हा 61व्या वर्षी ज्ञानेश्वरी फुलून येईल, परमार्थ फुरून येईल. तुम्हाला काय वाटतं. एका दिवसात मी आमची एक म्हण सांगतो सातारा भागातली, पी हळद हो गोरी. हळद पिली म्हणजे कोणी गोरं होत नाही. हळूहळू रोज लावावं लागतं, घ्यावं लागतं, मग परिणाम होतो, लगेच होत नाही. तसं नीट लक्षात घ्या, हे नामस्मरण रोज कराल तेव्हा त्याचा परिणाम दिसेल. नित्य नेमानी स्मरण एक तत्व नाम. अरे मना काय, हे बघा पुष्कळ आहेत की आज अगदी नेम धरतात मांडी घालून. आजपासून ज्ञानेश्वरी वाचायची. 2 दिवस चालतं, 3ऱ्या दिवशी पडलं मागे. सगळ्यातच असं आहे. काही माणसं फिरायचा नेम करतात, काही चालायचा नेम करतात, काही अमक्याचा नेम करतात. थोडंसं नेम करतात, पुन्हा कंटाळून जाऊ द्या आता पुढे बघू, जाऊ द्या आता पुढे. हे बघा, म्हणून प्रार्थना केली आहे. तुका म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. की नेम जरी केला तरी तो नेम अखंड चालू राहणं इतकं सोपं नाही आहे. माणसं लगेच कंटाळतात. हे बघा, कंटाळला तो संपला. एकदा जर एखादा नेम केला तो शेवटपर्यंत चालू ठेवावा. म्हणून आम्ही माळ घालताना सांगतो, सकाळी उठल्यानंतर मानस पूजा कर, चुकू नकोस. तू देवाचं स्मरण करायला चुकू नकोस, कारण देव तुझं स्मरण करायला चुकत नाही. जाणती माणसात खूप वर्ष ऐकताय माझं, एका प्रश्नाचं उत्तर द्याल का. देव कधी तुम्हाला विसरला का. याचं 25-30 आयुष्य आहे, हे 40-45 आहेत. इथे मुली बसल्यात, कोणी 60 आहे, कोणी. हो, देव विसरलाच नाही. विसरला नाही म्हणून आम्ही प्रवचनाला आलो. देव विसरतच नाही, आम्ही विसरल्याशिवाय राहत नाही. आम्ही विसरल्याशिवाय राहत नाही, म्हणून तो जर विसरला तर काय होईल. एवढं तरी कल्पना करून हात जोडा, नाही का. आणि मला एकच सांगायचं आहे, शेवटी भीतीने परमार्थ करू नका, आवडीने करा. म्हणून मनाला सांगतायत, अरे मना मी जरी ठरवलं तरी ते मी ठरवलेलं सिद्धी जाण्याकरता
तू माझा साथीदार पाहिजेस. पावना बामना रे मना दे तव चरणी निरंतर आसरा. पावना बामना रे मना. काय गंमत आहे की नाही? आमच्या समर्थाने तर फार मोठी गंमत केली. मना सज्जना भक्ती पंथेची जावी. मन मंदिरा गजर भक्तीचा.